आणि हा कायदा आणताना बाबासाहेबांसारख्या एका विद्वानाचा सल्ला घेतलेला आपल्याला याच्यामध्ये दिसतो. जसं आता आपण समजा एखाद्या ठिकाणी काम करतो, एखाद्या दिवशी अचानक आपल्याला सुट्टी घ्यावी लागते, तर त्या दिवसाच्या सुट्टीला पगार मिळत नव्हता. आज आपल्याला तो पगार मिळतो का? कारण पगारी रजा हा विषय बाबासाहेबांनी याच्यामध्ये मंजूर केलेला होता. दुसरं होतं कामाचे तास कमी करणे. 12-12, 18-18, 15-15 तास काम करण्याची कॅपॅसिटी कोणामध्येच नसते. प्रत्येक व्यक्तीला आज जर समजा MIDC मध्ये जर पाहिलं, कमीत कमी 8 आणि जास्तीत जास्त 12 तासच फक्त त्या व्यक्तीला काम करण्याची मुभा दिलेली आहे. आणि कमीत कमी 2 दिवसामध्ये त्याला काही वेळ मिळाला पाहिजे आरामासाठी. त्याच्यामुळे मग कामाचे तास हे बाबासाहेबांच्या प्रयत्नामुळे त्या ठिकाणी कमी झालेले. काही ठिकाणी 8 तासाचे काम होतात, काही ठिकाणी 10 तास आणि काही ठिकाणी 12 तास. पण 12 तासाच्या वरची शिफ्ट आज कुठेही अस्तित्वात नाही. त्याच्यानंतर